लाइपोसक्शन वेट लॉससाठी नाहीये. लाइपोसक्शन सर कॉस्मेटिक सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी याच्यामध्ये काय फरक आहे? कॅन्सर नंतर जे रिकन्स्ट्रक्शन असतं, हे आपण युजुअली प्लास्टिकमध्ये कन्सिडर करतो. ओके. सगळ्यात मोठा गैरसमज प्लास्टिक सर्जरीचा आहे, की कॉस्मेटिक ट्रीटमेंट, कॉस्मेटिक सर्जरी ट्रीटमेंटनी तुमचे रिझल्ट्स फेक वाटणार, हं. आर्टिफिशियल वाटणार, नॅचरल नाही वाटणार. आजकाल कोणत्या कॉस्मेटिक सर्जरीज आहेत, ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत? जसं ग्लुटाथायोन इंजेक्शन्स किंवा बोटॉक्स फिलर्स किंवा स्किन टाइटनिंग जसं थ्रेड लिफ्ट, एंडो लिफ्ट हे खूप सध्या ट्रेंडिंग आहेत. तुम्ही आता ऐकलं असाल मॉन्जोरो किंवा जे वेट रिडक्शन इंजेक्शन्स असतात, त्यामुळे लोकांची स्किन लूज होतात आणि त्यांना ते टाइटनिंग लागतात. आपण बॉडी काउंटरिंगमध्ये ते स्किन जे लूज झालेले आपण ते काढतो, तुमच्या बॉडीला टाईट करतो आणि एक प्रॉपर शेप देतो. हो. स्त्रिया बऱ्यापैकी कॉस्मेटिक सर्जरी करतात, असं आपण बघितलंय किंवा ऐकलंय. पण पुरुषांमध्ये हे प्रमाण किती आहे? बेसिकली जर तुम्हाला व्रिंकल्स असतील, सुरकुत्या असतील किंवा लाईन्स असतात, तर त्यासाठी आपण बोटॉक्स इंजेक्शन देतो. मेडिकल फील्डमध्ये सगळ्यात ग्रोइंग जो कोणती ब्रांच आहे, ती कॉस्मेटिक आहे. ओके. आणि सर कोणत्या सेलिब्रिटीचा लूक नॅचरल किंवा परफेक्ट वाटतो तुम्हाला? म्हणजे तुम्ही ऐश्वर्या राय बघा, माधुरी दीक्षित किंवा दीपिका पादुकोण असं नाही की त्यांचा फेस फक्त आहे, बट त्यांची पर्सनॅलिटी पण एक आहे, त्यांचा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही मला विचारलं ब्रेस्ट सर्जरी इंडियामध्ये इज वन अमंग द कॉमन हो, प्रोसिजर्स. ओके. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत सुप्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर समीर अहिरे सर. सौंदर्य, आत्मविश्वास आणि कॉस्मेटिक सर्जरीबद्दलचे गैरसमज तसेच आरोग्य आणि यशाचा प्रवास यावर आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मांडणार आहोत. आजकाल गर्भधारणेनंतरचे बदल, केस गळणे, वाढते वय, शरीराविषयीची असुरक्षितता आणि सोशल मीडियावर होणाऱ्या तुलना यासारख्या अनेक गोष्टी लोकांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. या विषयावर सोप्या भाषेत बोलण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीर अहिरे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना जे हे पॉडकास्ट बघत आहेत त्यांचा मी आभारी आहे आणि सेकंड तुम्ही एवढं चांगलं इंट्रोडक्शन दिलं त्यासाठी मी तुमचा देखील आभारी आहे. प्लस मला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी भेटली आहे, की मी कॉस्मेटिक ट्रीटमेंट, प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलणार, त्याचा मला खूप आनंद आहे. ओके. सर तुमचा कॉस्मेटिक सर्जरीमध्ये कसा प्रवास सुरू झाला? बेसिकली माझ्या फॅमिलीमध्ये मी फर्स्ट जनरेशन डॉक्टर आहे. माझी मोठी सिस्टर अॅनेस्थेटिस्ट आहे. बट याच्या अगोदर आमच्या फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर नव्हतं. तर जेव्हा मी एम-बी-बी-एसला ॲडमिशन घेतलं जे-जे हॉस्पिटलला, तेव्हा आमची पोस्टिंग लागायची सर्जरीमध्ये आणि सर्जरीमध्ये आम्ही जेव्हा बघितलं, तर सर्जरी बघून आम्हाला खूप चांगलं वाटलं, की एवढे पॉझिटिव्ह चेंजेस होतात पेशंटमध्ये. पेशंट एवढे हॅपी राहतात, एवढे खुश होतात. तेव्हा मी डिसाईड केलं होतं, की मी सर्जिकल ब्रांच हे सिलेक्ट करणार. नंतर जेव्हा मी प्लास्टिक सर्जरीमध्ये ॲडमिशन घेतलं, तेव्हा माझं हेच होतं, की प्लास्टिक सर्जरी म्हणजे ब्युटी. जेव्हा आम्ही रेसिडेन्सीमध्ये काम केलं, हां. तेव्हा आम्ही बघितलं, की आम्ही बर्न्स पेशंट ट्रीट केले, आम्ही कंजेनिटल डिफेक्ट्स ट्रीट केले, आम्ही ट्रॉमॅटिक पेशंट ट्रीट केले. ओके, फक्त ब्युटिफिकेशन नव्हतं. ओके. येस, प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर जेव्हा मी सुपर स्पेशलायझेशन झाल्यानंतर मी कॉस्मेटिक हे फील्ड जेव्हा चूज केलं, त्याचं माझं हे रिझन होतं, कारण की हे खूप इंटरेस्टिंग ब्रांच आहे. खूप हॅपनिंग ब्रांच आहे, डेव्हलपिंग ब्रांच आहे आणि याच्यामध्ये जसं सेलिब्रिटीज आहे, मॉडेल्स आहेत किंवा इव्हन नॉर्मल देखील जे प्रोसिजर करतात, हं. तर त्यामध्ये मला खूप इंटरेस्ट होता, की जी रिझल्ट्स देण्यामध्ये क्रिएटिव्हिटी, प्रिसिजन, ओके. फिनिशिंग ह्याबद्दल मला खूप जास्त उत्सुकता होती अँड दॅट इज द रिझन मी मेजॉरिटी ऑफ माय प्रॅक्टिस इज कॉस्मेटिक. कॉस्मेटिक सर्जरीबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. लोकांना असं वाटतं ती खूप महागडी आहे ती प्रोसेस. प्लस ते फिल्म स्टारच करतात वगैरे असं वाटतं. तर याबद्दल काय सांगाल? सी बेसिकली कॉस्मेटिक ट्रीटमेंट तुम्ही बोलू शकता, की थोडंसं कॉस्टली आहे. हं, ते एक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही पण विचार करायचा जर सपोज तुम्हाला एक पर्टिक्युलर रिझल्ट भेटतात आहे, हं. सर्जनचा एक्सपिरियन्स आहे, तुमची सेफ्टी इम्पोर्टंट आहे, तर तुम्ही कॉस्ट फॅक्टर एवढा नको कन्सिडर करायला. ओके.
बट सेकंड पार्ट जसं तुम्ही बोलतात, की फक्त सेलिब्रिटी करू शकतात, बिलकुल नाही. ट्रेंड आता चेंज झालेला आहे. ओके. 10 वर्षा अगोदर मी एक्सेप्ट करतो, की सेलिब्रिटी, एक्टर, एक्ट्रेस किंवा हं. मॉडेल्स किंवा कॉर्पोरेट सी-ई-ओज हे लोकं कॉस्मेटिक ट्रीटमेंट जास्त करायचे. ओके. मात्र लास्ट 10 इयर्समध्ये हा ट्रेंड कंप्लीटली चेंज झालेला आहे. खूप जे मिडल इन्कम ग्रुपचे हं, आहेत, ते डेफिनेटली करतात. 80% आता लोकं जे करतात, हं, ते मिडल इन्कम ग्रुपचे असतात आणि ते कशासाठी करतात कॉस्मेटिक ट्रीटमेंट? त्यांचं एम असतं, की जे गोष्ट इम्प्रूव्ह करू शकतो, हं. का नको करायला? ओके. सेकंड सेफ्टी एवढी चांगली झालेली आहे, की त्यांना ते कॉन्फिडन्स आला आहे. सोशल मीडियामध्ये एवढं अवेअरनेस झालं, की त्यांना माहिती आहे, की हे ऑप्शन अवेलेबल आहे आणि ओके. हे आपल्या जवळ अवेलेबल आहे, आपण करू शकतात. तर ह्या सगळ्या रिझन्समुळे खूप जे मिडल इन्कम ग्रुप आहे किंवा सामान्य माणूस आहे, तो देखील कॉस्मेटिक ट्रीटमेंट चूज करतो आणि डेफिनिटली त्याला रिझल्ट्स भेटतात आणि तो खूप हॅपी असतो. कारण की त्याचं जे कॉन्फिडन्स असतं, हं, जी सोशल अँक्साइटी चालली जाते, हं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप बेनिफिशियल असतात. ओके. तुमच्या जवळ असं जे पेशंट येतात, ते कोणत्या-कोणत्या गोष्टींसाठी येतात तुमच्याकडे कॉस्मेटिक सर्जरीसाठी आणि कोणत्या गोष्टी ट्रीट केल्या जाऊ शकतात? बेसिकली माझ्याकडे कॉस्मेटिक ट्रीटमेंट नॉन सर्जिकल आणि सर्जिकल दोघा गोष्टींसाठी येतात. ओके. मी प्लास्टिक सर्जरीचं काम थोडंसं रिस्ट्रिक्टेड केलंय. फक्त म्हणजे जे ज्यांना गरज आहे किंवा जे एकदमच डिफिकल्ट आहे, अशा केसेस मी युजुअली प्लास्टिक सर्जरीच्या करतो. अदरवाईज मोस्ट ऑफ माय प्रॅक्टिस इस कॉस्मेटिक. ओके. नॉन सर्जिकलमध्ये तुम्ही मला विचारलं, मी डोक्यापासून चालू केलं, तर मी हेअर ट्रान्सप्लांट, बोटॉक्स, फिलर्स, हं. इम्प्लांट्स सगळ्या गोष्टी जसं स्किन टाइटनिंग आहे, स्किन व्हाईटनिंग आहे, ग्लुटाथायोन ओके. इंजेक्शन्स आहे, एंडोलिफ्ट आहे, हायफू आहे, मी सगळ्या गोष्टी करतो. सर्जिकलमध्ये देखील मी फेसलिफ्टपासून ब्रेस्ट इम्प्लांट, रिडक्शन, लिपोसक्शन, टमी टक, मॉमीज मेकओव्हर म्हणजे तुम्ही जे बोलू शकतात प्रोसिजर्स डेफिनिटली मी सगळं करतो. ओके. बट माझं फोर्टे आहे बॉडी काउंटरिंग. जसं एक्झाम्पल मी लिपोसक्शन्स, टमी टक, मॉमीज मेकओव्हर हे प्रोसिजर मी जास्त करतो. कारण की हे माझं फोर्टे आहे. ओके. इकडे मी खूप चांगले रिझल्ट्स डिलिव्हर करतो आणि मला आवड आहे की ह्या प्रोसिजर्समध्ये जी प्लॅनिंग आहे हं. आणि जे रिझल्ट्स मी अचीव्ह करतो, त्यामुळे मी खूप खुश असतो आणि दॅट इस द रिझन की मी हे प्रोसिजर्स थोडे जास्त प्रमोट करतो. ओके. सर कॉस्मेटिक सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी याच्यामध्ये काय फरक आहे? प्लास्टिक सर्जरी आपण त्याला नाव जो पूर्ण बोललो तो प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. ओके. त्याच्यामध्ये आपण रिकन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणाचं लहान पोरं असतात ज्यांचा होठ फाटलेला असतो, हं. आपण त्याला क्लेफ्ट लिप बोलतो, ते आपण रिपेअर करतो. ओके. त्यानंतर कोण भाजलेला असेल, तर आपण जे बर्न्सचं ट्रीटमेंट करतो किंवा पोस्ट बर्न कॉन्ट्रॅक्चर झालेला असेल, आपण ते रिलीज करतो. किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला काही इंजुरी झाली आहे, तर ते आपण रिपेअर करतो. हे सगळ्या गोष्टी युजुअली किंवा कॅन्सर नंतर जे रिकन्स्ट्रक्शन असतं, हे आपण युजुअली प्लास्टिकमध्ये कन्सिडर करतो. ओके. कॉस्मेटिक प्युअरली आपण करतो, की चांगलं दिसण्यासाठी बेसिकली म्हणजे त्यांना काही आजार नसतो. त्यांना काही त्रास नाही आहे, बट कोणती गोष्ट जर अजून एन्हान्स करू शकू, रिफाईन करू शकू, तर मग ते कॉस्मेटिक सर्जरीच्या अंडर येतं. ओके. सर याचे काही साइड इफेक्ट्स असतात का? कोणतेही माझं एक मान्य आहे, कोणतेही ऑपरेशनमध्ये रिस्क, कॉम्प्लिकेशन्स नक्की असतात. हं. बट तुम्ही तेवढीच रिस्क घेता जे तुम्ही मॅनेज करू शकतात आणि पेशंटला काही कॉम्प्लिकेशन व्हायला नको. पेशंटची सेफ्टी सगळ्यात इम्पोर्टंट असते. तर पेशंटला काही साइड इफेक्ट होणार आहे, काही कॉम्प्लिकेशन आहे किंवा काही रिस्क आहे, आम्ही पेशंटला अगोदर सांगतो, की ह्या गोष्टी आहेत, तुम्ही कन्सिडर करा. त्यानंतर जर पेशंट रेडी होतोय, तर आम्ही प्रॉपर प्रोटोकॉल सगळे सेफ्टी स्टँडर्ड आणि सगळं बॅकअप घेऊनच ऑपरेट करतो. ओके. येस, कोणत्याही प्रोसिजरमध्ये रिस्क, कॉम्प्लिकेशन्स असू हं, शकतात. हं. साइड इफेक्ट जर तुम्ही मला बोलले तर बिलकुल नाही. जर कोणत्या ट्रीटमेंटमध्ये साइड इफेक्ट असेल, तर आम्ही स्वतःहून ती ट्रीटमेंट नाही करणार. ओके. बट येस, रिस्क एक्सेप्टेबल रिस्क ही गोष्ट असू शकते. ओके. सर प्लास्टिक सर्जरीबद्दल लोकांच्या मनात असे कोणते गैरसमज आहेत? तशी सगळ्यात मोठा गैरसमज प्लास्टिक सर्जरीचा आहे, की कॉस्मेटिक ट्रीटमेंट, कॉस्मेटिक सर्जरी ट्रीटमेंटनी तुमचे रिझल्ट्स फेक वाटणार, हं, आर्टिफिशियल वाटणार, नॅचरल नाही वाटणार. मोस्ट ऑफ द पेशंट जे माझ्याकडे येतात, हं, त्यांना मी जेव्हा कन्सल्ट करतो, तर त्यांचं हेच असतं, की आमचे रिझल्ट्स नॅचरल दिसणार की नाही. हं.
सेकंड जे तुम्ही बोलतात त्याचं मिथ आहे, की फक्त मॉडेल्स किंवा सेलिब्रिटी हे लोकं करतात, सामान्य माणूस नाही करत, असं काही नाहीये. आता माझ्याकडे एवढे पेशंट्स आहेत जे सामान्य फॅमिलीमधून येतात आणि ते ट्रीटमेंट करतात का? कारण की तुम्हाला तेवढे चांगले रिझल्ट्स भेटतात. ते सेफ्टी याच्यात एवढी चांगली झालेली आहे आणि पेशंट्सला जो इमोशनल ड्रेन असतो किंवा त्यांचं जे कॉन्फिडन्स कमी असतं, तुम्ही बिलीव्ह नाही करणार खूप सारे पेशंट्स आहेत ज्यांचं फॉर एक्झाम्पल ज्यांचे ब्रेस्ट मोठे असतात. ते असे डोळ्यात बघून ते बोलू नाही शकत. ते खाली बघतात. त्यांच्या फेसवरती स्माईल नसते. मग प्रोसिजर केल्यानंतर ते एवढे हॅपी असतात. त्यांची म्हणजे बोलतो ना आपण, की सोशल अँक्साइटी चालली जाते. ते असं आय टू आय कॉन्टॅक्ट करतात आणि एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो, की माझं जी गोष्ट होती ती ट्रीट झालेली आहे. त्यामुळे डेफिनेटली मिथ आहे. बट मी एकच सांगणार, की नाही कॉस्मेटिक सर्जरी सगळेजण करू शकतात आणि डेफिनेटली तुम्हाला एक नॅचरल ब्युटिफुल रिझल्ट्स भेटू शकतात. सर मी ते विचारणारच होतो, की ब्रेस्ट इम्प्लांट मध्ये नक्की काय केलं जातं? सी ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये काय ज्यांचे ब्रेस्ट स्मॉल आहेत किंवा असिमेट्री आहे, मोठे-छोटे आहेत किंवा जे जन्मता म्हणजे युजुअली आम्ही बोलतो की ब्रेस्ट 18-21 इयर्स पर्यंत डेव्हलप व्हायला हवे. हं. जर नाही झालं तर त्यांना कसं असतं की त्यांना क्लोथिंगला किंवा एक अंडर कॉन्फिडन्स असतो की मला काही ब्रेस्ट नाहीये. इम्प्लांट एक प्रोस्थेसिस असतं सिलिकॉनचं, जे आम्ही तुमच्या ब्रेस्टच्या खाली टाकतो. हं. त्याचा एडव्हांटेज हे आहे की लोकांना गैरसमज असतो की हे तुमच्या छातीमध्ये जातं किंवा हे तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सर करणार किंवा काय याचा साइड इफेक्ट असेल, बिलकुल नाही. इम्प्लांट जे असतात ह्युमन कॉम्पॅटिबल सिलिकॉन इम्प्लांट्स असतात. लाईफ लाँग परमनंट ठेवू शकतात विथआऊट एनी साइड इफेक्ट कॉम्प्लिकेशन्स. येस, प्रोसिजर आहे, रिस्क असू शकतात. हं. बट एकदा ते बॉडीमध्ये गेलं की ते लाईफ लाँग राहणार. त्याच्याने तुमचं ब्रेस्ट एन्हान्स होतं, डेव्हलप होतं आणि ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला किती साइज वाढवायची आहे. खूप लोकं बोलतात की यांचं अननॅचरल दिसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही पण ऐकलं असेल, की शेर्लिन चोप्रानी 800 सीसीचे इम्प्लांट काढले. मी माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत हार्डली 1 किंवा 2 पेशंट केले 800चे. मॅक्सिमम माझे पेशंट 300-400 सीसीचे असतात, जे एकदम नॅचरल लुकिंग रिझल्ट देतात. लोकांना कळत पण नाही, की यांनी इम्प्लांट केलेले आहेत. हे एवढे नॅचरल दिसतात आणि पेशंट्सला ते फीलला देखील आणि पेशंट्सला पण फील होतं, की त्यांचा एक कॉन्फिडन्स येऊन जातो, की हं. माझं ब्रेस्ट आलेलं आहे आणि ते मोर एंगेजिंग होतात, मोर कॉन्फिडंट होतात त्यांच्या जॉब्स आणि लाईफसाठी. ओके. आजकाल कोणत्या कॉस्मेटिक सर्जरीज आहेत, ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत? सी एक कॉस्मेटिक प्रोसिजर ऐवजी मी सगळ्यात मोठा ट्रेंड जे आता मला पेशंट्स बोलतात ते आहे, की आम्हाला नॅचरल लुकिंग रिझल्ट द्या. हं. जर तुम्ही मला बोलले, की हं. कोणती प्रोसिजर वाईज बोलले तर नॉन सर्जिकलमध्ये स्किन व्हाईटनिंग जसं ग्लुटाथायोन इंजेक्शन्स किंवा बोटॉक्स फिलर्स किंवा स्किन टाईटनिंग जसं थ्रेड लिफ्ट, एंडो लिफ्ट हे खूप सध्या ट्रेंडिंग आहेत. आम्हाला खूप एन्क्वायरीज येतात हे प्रोसिजर करण्यासाठी. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आता जे ट्रेंडिंग आहे सध्या बिकॉज ऑफ की लोकं एवढं कॉन्शियस झाले आहेत. त्यांचा वेट लॉसमुळे, हं. बेरियाट्रिक सर्जरीमुळे किंवा फिटनेसमुळे हं. त्यांचं स्किन लूज झालेलं आहे. त्यांना टाईट करायचंय. तुम्ही आता ऐकलं असाल Mounjaro किंवा जे वेट रिडक्शन इंजेक्शन्स असतात. त्यामुळे लोकांचे स्किन लूज होतात आणि त्यांना ते टाईटनिंग लागतात. त्यामुळे बॉडी काउंटरिंग प्रोसिजर, प्रॉमिस मेकओव्हर सर्जरी सध्या सगळ्यात ट्रेंडिंग कॉस्मेटिक सर्जरी प्रोसिजर्स आहेत, इव्हन इन इंडिया. बॉडी काउंटरिंग प्रोसिजर ती काय असते? बॉडी काउंटरिंग प्रोसिजर आपण करतो जेव्हा फॉर एक्झाम्पल तुमचं मॅसिव्ह वेट लॉस झालंय, बेरियाट्रिक सर्जरी केली आहे किंवा तुम्ही डायट एक्सरसाइज करून वेट लॉस केलंय. तुम्ही फॅट लूज केलं आहे. पण तुमचं स्किन कॉन्ट्रॅक्ट किंवा रिट्रॅक्ट होत नाही. तुमचं स्किन लोंबकळलेलं वाटतं, लूज वाटतं, सॅगी असतं. पण बॉडी काउंटरिंगमध्ये ते स्किन जे लूज झालेलं आहे आपण ते काढतो. तुमच्या बॉडीला टाईट करतो आणि एक प्रॉपर शेप देतो. हो. याच्यामध्ये गरज असेल तर बॉडी काउंटरिंगमध्ये लाइपोसक्शन पण असते ज्याच्यामध्ये तो फॅट असतो जो तुम्ही लूज करू नाही शकत, ज्याला आपण स्टबर्न फॅट बोलतो, तो आपण विथ द हेल्प ऑफ लाइपोसक्शन काढतो. सर तुम्ही मगाशी म्हणालात, की स्किन व्हाईटनिंग. तर हे स्किन व्हाईटनिंग केल्याने खरंच स्किनचा कलर चेंज होतो किंवा बरेच आपण सेलिब्रिटीज सुद्धा बघतो. काजोल होती. काजोलचं आधीचे स्किन टोन एक वेगळा होता. आता ती खूप अशी ब्राईट दिसते किंवा खूप व्हाईट दिसते म्हणजे गोरी दिसते. राइट. तर हे कसं झालंय किंवा कसं होऊ शकतं?
सी बेसिकली जे स्किन व्हाईटनिंगचं ट्रीटमेंट आहे, इंजेक्शन आहे, ग्लुटाथिऑन हे एक व्हिटॅमिन आहे. ओके. एक तर हे व्हिटॅमिन तुम्ही फ्रुट्समधून, फूडमधून घेऊ शकतात किंवा तुम्ही इंजेक्शन घेऊ शकतात. ओके. इंजेक्शनचा एडव्हांटेज हे आहे, की तुम्हाला एक चांगला डोस तुमच्या बॉडीमध्ये भेटतं, ज्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स येतात. हं. आणि ग्लुटाथिऑन कधीही स्किन व्हाईटनिंगसाठी बनलं नव्हतं. बेसिकली ग्लुटाथिऑन बनलं होतं ज्यांना लिव्हरचा आजार आहे आणि त्या पेशंट्सला ग्लुटाथिऑन ते द्यायचे. त्यांनी एक बघितलं, की हे पेशंट्स गोरे व्हायला लागले. हं. त्यामुळे मग ग्लुटाथिऑन यूज व्हायला लागलं स्किन व्हाईटनिंगसाठी. ओके. आजही देखील मध्ये ग्लुटाथिऑन इंजेक्शन एफ-डी-ए अप्रूव्हड नाहीये. हं. ते रिसर्चमध्ये आहेत, बट इंडियामध्ये डेफिनिटली आपण यूज करतो आणि जसं तुम्ही बोलले सेलिब्रिटीचं कसं असतं, की ते त्यांची लाईफस्टाईल तशी असते. ते पिगमेंटेशन होऊ देत नाहीत. त्यांचं डाएट तसं असतं. हं. प्लस टू दॅट ते ट्रीटमेंट्स करत राहतात. असं नाहीये की ट्रीटमेंट्स आर बॅड, बट ते जसं पीलिंग करणार किंवा लेसर करणार, हे सगळ्या गोष्टी खूप फ्रिक्वेंटली करतात आणि खूप अर्ली स्टार्ट करतात. ओके. त्यामुळे त्यांना तो रिझल्ट्स भेटतो आणि ते बऱ्यापैकी लाँग टर्म मेंटेन करू शकतात रिझल्ट्स. हं. स्त्रिया बऱ्यापैकी कॉस्मेटिक सर्जरी करतात, असं आपण बघितलंय किंवा ऐकलंय. पण पुरुषांमध्ये हे प्रमाण किती आहे? सध्याचं कोविड नंतर पुरुषांमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. ओके. आता रिझन असू शकतं, की बिकॉज त्यांचं पर्सनॅलिटी किंवा ते मोर फिटनेस ओरिएंटेड झालेले आहेत. अ, कोविड नंतर खूप म्हणजे पुरुष जे होते ते जॉ डेफिनिशनसाठी किंवा मग बोटॉक्ससाठी किंवा स्किन टाईटनिंगसाठी माझ्याकडे येतात. ओके. आणि जर तुम्ही मला सर्जिकल बोललो तर डेफिनेटली सगळ्यात कॉमन एक्झाम्पल द्यायचं बोललं तर हेअर ट्रान्सप्लांट. हं. बिकॉज हेअर ट्रान्सप्लांट आता एवढं सेफ झालेलं आहे, एवढे नॅचरल रिझल्ट्स भेटतात, की जास्तीत जास्त लोक हेअर लॉस किंवा हेअर फॉलसाठी हेअर ट्रान्सप्लांटसाठी येतात. हेअर ट्रान्सप्लांट एक खूपच सेफ प्रोसिजर आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटतात. जर प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर सिलेक्शन सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झालेल्या असेल, तर डेफिनिटली तुम्हाला एक्सलंट रिझल्ट्स भेटतात. सेकंड प्रोसिजर बोललो तर गायनेकोमॅस्टिया जसं चेस्टमध्ये स्वेलिंग असते मेल्समध्ये हं. दॅट इज का? कारण की ते यंग जे 17, 18, 20 इयर्सचे बॉयज असतात, त्यांचे यंग मेल्स असतात, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होते. असं नव्हतं की गॅयनेकोमॅस्टिया अगोदर नव्हतं. आपले फादर्स, ग्रँडफादर्स सगळ्यांना गॅयनेकोमॅस्टिया होतं, पण त्यांच्याकडे तेवढं सेफ्टी किंवा चांगले ऑप्शन अवेलेबल नव्हते. हं. आता जी ट्रीटमेंट अवेलेबल आहे, जे रिझल्ट्स भेटतात, ते एवढे चांगले आहेत, तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन नसतं, काही साइड इफेक्ट नसतं. तुम्हाला रिझल्ट्स भेटतात आणि प्लस टू दॅट लोकं आता तेवढे अवेअर झालेले आहेत, की हे ट्रीटमेंट खूप कॉमनली अवेलेबल आहे. त्यामुळे डेफिनिटली जास्तीत जास्त हं. लोकं प्रोसिजर करायसाठी येतात. ओके. अल्सो मेल्स जे आहेत, आम्ही अगोदर बोललो, की बॉडी काउंटरिंग मोस्टली फिमेल्स करायचे. आता तसं नाहीये. हं. खूप सारे पुरुष देखील बॉडी काउंटरिंगसाठी ईगर असतात. कारण की त्यांना पण बेसिकली चांगली बॉडी हवी असते आणि ते त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. दे आर अल्सो मोर हॅपी. तर हे पर्सनल डिसिजन आहे. पण डेफिनिटली बिकॉज कदाचित आपला समाज देखील चेंज झाला आहे. मोर एक्सेप्टन्स आलाय, हं. मोर अवेअरनेस आल्यामुळे ट्रेंड डेफिनिटली चेंज झालेला आहे. ओके. तर तुम्ही मगाशी म्हणालेत, की बोटॉक्स फिलर्स तर हे नेमकं काय आहे? बेसिकली जर तुम्हाला व्रिंकल्स असतील, सुरकुत्या असतील किंवा लाईन्स असतात, तर त्यासाठी आपण बोटॉक्स इंजेक्शन देतो. ओके. बोटॉक्स इंजेक्शन तुमच्या मसलला पॅरलाईज करतं आणि तुमचे व्रिंकल्स चालले जातात. ओके. व्हाईल फिलर जे आहे ते एक इंजेक्शन असतं जे व्हॉल्यूम रिप्लेस करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे चेहऱ्यामध्ये खड्डा आहे किंवा तुम्ही बघितलं असेल की लिप्सची साइज वाढवायची आहे, हं. नोज तुम्हाला व्यवस्थित करायचंय किंवा तुम्हाला चांगलं जॉ लाईन हवंय. फिलर ॲज अ व्हॉल्यूम रिप्लेसमेंट काम करतं. आपण ते ओके. इंजेक्ट करतो आणि आपण व्हॉल्यूम देतो. तर हा बेसिक डिफरन्स आहे बोटॉक्स फिलर्स. दोघांचं प्रोसेस वेगळं आहे. दोघांचे इंडिकेशन वेगळे आहे. कोणत्या पेशंटला कोणते ट्रीटमेंट लागणार हं. ते तुमचे एक्सपर्टच डिसाईड करू शकतात, की तुम्हाला बोटॉक्स लागणार, फिलर लागणार, तुम्हाला कॉम्बिनेशन लागणार. सर तो पुरुषांमध्ये ना हेअर लॉसचा प्रॉब्लेम हा जरा जास्त वाढलाय. तर बरीच लोकं विग वगैरे लावतात. तर काय बेस्ट ऑप्शन आहे? विग लावणं की हेअर ट्रान्सप्लांट करणं किंवा नॅचरली ग्रो होण्यासाठी अजून काही करू शकतो? सी बेसिकली डिपेंड करतं, की तुमचं हेअर लॉस कशामुळे झालेलं आहे आणि ओके. किती आहे. हं. अ, तुम्ही जर मला बोलले तर आमच्या मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आम्ही विग्स आणि ते तर नाही सजेस्ट करत कारण अच्छा. की ते आमचं फोर्टे नाहीये. बरोबर. राइट. बट येस जर सपोज कोणाला रिव्हर्सिबल हेअर फॉल असेल
हेअर लॉस असेल, तर आम्ही मेडिकल ट्रीटमेंट सांगतो, की तुम्ही गोळ्या घ्या, औषधं घ्या, पी-आर-पी घ्या आणि त्याच्याने तुमचं रिकव्हर होणार. जर सपोज कोणता एरिया कंप्लीटली बाल्ड झालेला आहे, जिकडे केस नाहीये, जिकडचे रूट्स एकदम अट्रोफिक किंवा चालले गेले आहेत, त्या एरियामध्ये तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट लागणार. त्यामुळे मग पेशंटला किती बाल्डनेस आहे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही डिसाईड करतो, की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट लागणार, तुम्हाला अ, किंवा मेडिकल ट्रीटमेंट लागणार आणि बाकी फॅक्टर्स पण असतात, की तुमचा डोनर एरिया जिकडनं केसं घेणार, तो एरिया किती स्ट्राँग आहे, किती केसं घेऊ शकतो, किती रिझल्ट देणार. तर तशी एक कंप्लीट प्लॅनिंग असते. त्याप्रमाणे आम्ही सजेस्ट करतो, की पेशंटला कोणती ट्रीटमेंट त्यांच्यासाठी बेस्ट असेल. ओके. आणि मॉमी मेकओव्हर म्हणजे काय आहे? सी मॉमीज मेकओव्हर एक टर्मिनॉलॉजी आहे, की मॉमीज मेकओव्हर सर्जरी त्याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन ऑफ प्रोसिजर्स असतात. ओके. जसं एक्झाम्पल अ, स्त्रिया प्रेग्नन्सी नंतर, हं, हं. ब्रेस्ट फीडिंग हं. नंतर, डिलिव्हरी नंतर त्यांचे जसं ब्रेस्ट लूज होतात, साईज कमी होते किंवा वाढते किंवा मग त्यांचं टमी लटकलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये फॅट येतं किंवा कोणत्याही बॉडी एरियामध्ये त्यांनी फॅट डिपॉझिट केलं. हं. तर मॉमीज मेकओव्हरमध्ये आपण हे सगळं एकसाथ ट्रीट करतो. जसं एक्झाम्पल ब्रेस्ट असेल, लूज असेल तर आपण लिफ्टिंग करतो. साईज कमी असेल तर आपण इम्प्लांट टाकतो. जर साईज मोठी असेल तर आपण रिडक्शन करणार. टमीमध्ये जर फॅट असेल तर आपण लायपोसक्शन करतो. जर टमीमध्ये लूज स्किन आहे, स्ट्रेच मार्क्स आहेत, पोट कमी नाही होत आहे, त्यांनी डाएट केलं, एक्सरसाइजेस केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण पोट काही कमी होत नाहीये, तर आपण किंवा लायपोसक्शन करून ते आपण त्यांना टाईट करून देऊ शकतो. प्लस टू दॅट बाकी प्रोसिजर जसं पाठीमध्ये फॅट आहे किंवा स्टबर्न फॅट आहे, हं. ते आपण काढतो. तर हे मॉमीज ओके. मेकओव्हर एक टर्मिनॉलॉजी आहे, जिकडे आपण एक कॉम्बिनेशन ऑफ हं. प्रोसिजर्स करतो. डिपेंडिंग अपॉन की ला कोणत्या-कोणत्या प्रोसिजरची गरज आहे, किती ते सेफ आहे, किती प्रोसिजर्स आपण एकसाथ करू शकतो, त्याप्रमाणे आपण प्लॅन आउट करतो. आणि मॉमीज मेकओव्हरचं एक एडवांटेज हे आहे, की मॉमीज मेकओव्हरमध्ये कधीही आपण अ, अ, म्हणजे ब्युटिफिकेशनसाठी नाही करत. बेसिकली आपण एन्हान्समेंट गोल कधी नसतो. आपला गोल असतो, की फक्त रिडिफाईन करायचं आणि जे अगोदर होते प्रेग्नन्सीच्या अगोदर जे बॉडी शेप होता, तो आपण अचीव्ह करायचा ट्राय करतो. ओके. इव्हॉल्व कॉस्मेटिक क्लिनिकची सुरुवात कधी झाली? कॉस्मेटिक क्लिनिक मी 2017 मध्ये स्टार्ट केलं ओके. आणि मी चेंबूरनी स्टार्ट केलं. नंतर आम्ही गोवामध्ये स्टार्ट केलं. अंधेरीमध्ये केलं स्टार्ट. प्लस टू दॅट आमचं आफ्रिकामध्ये, इथिओपियामध्ये ब्रांच आहे. सो जे आमचा प्रोसेस होता, आमचा एकच एम होता, की पेशंट्सला एक वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज द्यायचं, एक चांगले सेफ्टी स्टँडर्ड्स ठेवायचे, ओके. एक ट्रान्सपरंट ॲडवाइस द्यायला हवी हं. आणि एक पर्सनलाइज्ड कस्टमाइज्ड प्लॅन द्यायचा पेशंटला, की पेशंट शुड बी हॅपी. म्हणजे पेशंटला असं जास्त ओपिनियन्स घ्यायची गरज नाही किंवा जास्त शोधायची गरज नाही. हं. त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी एकाच जागी त्यांना भेटणार आहे. मग वेदर दॅट इज कॉस्मेटिक सर्जिकल ट्रीटमेंट्स किंवा नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स म्हणजे काइंड ऑफ हं. वन पॅकेज सारखं आम्ही इव्हॉल्व स्टार्ट केलं. इव्हॉल्वमध्ये आम्ही मोर दॅन 10,000 पेशंट ट्रीट केले. त्यांनी आमच्यामध्ये कॉन्फिडन्स दाखवला आहे. प्लस टू दॅट त्यांचा हॅपीनेस, जे चेंजेस बघून आम्हाला पण खूप म्हणजे चांगलं वाटतं. वी आर अल्सो व्हेरी हॅपी, की मी एवढे रिझल्ट्स डिलिव्हर केले आहेत आणि अ, एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटच्या लाईफमध्ये चेंजेस घडवून आणले, ज्याच्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स वाढलंय, इमोशनली ते स्टेबल झालेले आणि दे आर डूइंग गुड थिंग्स इन देअर लाईफ. त्यामुळे डेफिनिटली येस. ओके. पुढच्या 5 वर्षात तुमचं काय व्हिजन आहे आणि ही इंडस्ट्री किती डेव्हलप होऊ शकते किंवा काय चेंजेस होतील? अ, त्याच्यात 2-3 गोष्टी डेफिनिटली पुढच्या 5 वर्षामध्ये मेडिकल फील्डमध्ये सगळ्यात ग्रोइंग जो कोणती ब्रांच आहे, ती कॉस्मेटिक आहे. ओके. पुढच्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही मला कन्सिडर केलं पूर्ण मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये 20-30% जे पण कॉन्ट्रिब्युशन असणार आहे, ते कॉस्मेटिक ट्रीटमेंटचं असणार. ओके. मग कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये डेफिनेटली जसं बोटॉक्स, फिलर्स, स्किन टाईटनिंग. आता माझ्याकडे एंडोलिफ्ट फॉर स्किन टाईटनिंग आहे, फेशियल टाईटनिंग. मुंबईमध्ये हार्डली 2-3 लोकांकडेच आहे. दॅट इज द मोस्ट एडवान्स्ड लेसर टेक्नॉलॉजी जी अवेलेबल आहे. त्याचे रिझल्ट्स आर अल्सो एक्सिलेंट. प्लस सर्जिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर मला बोलायचं आहे, तर नेक्स्ट ट्रेंड हा येणार आहे, की इन्शुरन्सेसमध्ये बऱ्यापैकी
कॉस्मेटिक सर्जरी कव्हर होईल. आता ओके. कॉर्पोरेटमध्ये काही-काही कॉर्पोरेट कव्हर करतात, हं, बट 5 इयर्स डाउन द हं, लाईन खूप सारे प्रोसिजर्स इन्शुरन्समध्ये कव्हर होणार. हं, त्यामुळे ती एक ट्रेंड असणार आहे. हं. प्लस टू दॅट जसं तुम्हाला माहिती आहे तुमच्या फील्डमध्ये पण एआय आहे, येस. सोशल मीडिया आहे. तर याचा पण खूप फरक पडणार आहे. हं. कॉस्मेटिक हं. ट्रीटमेंट्समध्ये पण जसं फेशियल एनालिसिस आहे. पेशंट्सला आम्ही दाखवू शकतो, की तुम्हाला ॲक्चुअल काय रिझल्ट्स अचीव्ह करणार भेटणार. आणि म्हणजे सो दॅट पेशंटला पण तो कॉन्फिडन्स येतो. त्यांना माहिती आहे, की हे माझे एक्स्पेक्टेड रिझल्ट्सच्या जवळ आहेत की नाही आहेत. त्यामुळे ही जी फील्ड आहे, ब्रांच आहे डेफिनिटली खूप ग्रो होणार आहे. प्लस टू दॅट मेडिकल टुरिझमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण इंडिया खूप पुढे जाणार आहे. ओके. जसं म्हणजे आता देखील आफ्टर टर्की किंवा 1-2 कंट्रीज जसं गल्फ आहे, दुबई आहे. त्यानंतर इंडियामध्ये मेडिकल टुरिझम खूप वाढतं आहे आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट, सर्जरीसाठी देखील मेडिकल टुरिझमसाठी खूप पेशंट्स इंडियासाठी ऑप्ट करतात. आता पण माझ्याकडे मोर दॅन 20 कंट्रीजपासून लोकं येतात कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी आणि हा ट्रेंड अजून इन्क्रीज होणार आहे. कारण की मुंबई, इंडिया हे खूपच म्हणजे अफोर्डिंग आहे. बेसिकली चांगले फॅसिलिटीज आहेत आणि बेसिकली जसं मी आहे आणि बाकी सर्जन्स आहेत, हे कसे इंटरनॅशनली ट्रेन्ड सर्जन्स आहेत. त्यामुळे ते त्या प्रकारचे रिझल्ट्स डिलिव्हर करतात. म्हणून डेफिनिटली मेडिकल टुरिझमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण ही इंडस्ट्री खूप पुढे जाणार. सेलिब्रिटी लूक रिक्रिएट करण्याचा जो ट्रेंड आहे, त्याबद्दल काय सांगाल? अगोदर 10 इयर्स बॅक खूप लोकं यायचे माझ्याकडे बोलायचे. ते सांगायचे की आम्हाला अक्षय कुमार सारखं नोज हवंय हं. किंवा आम्हाला ह्या सेलिब्रिटीसारखे फीचर्स हवे. पण तो ट्रेंड आता कमी झालेला आहे. ओके. लोकं डेफिनेटली मेन्शन करतात हं, सेलिब्रिटीचं, बट ते बोलतात की रेफरन्ससाठी दाखवतात. हं, अगोदर असायचं ते बोलायचे की आम्हाला असा नोज हवं किंवा असं आम्हाला चीन हं. हवं. तेव्हा आम्ही सरळ सांगायचो की आम्ही हे डिलिव्हर नाही करू शकत. ओके. जे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल, जे तुमचे फीचर्स एन्हान्स करेल, हं, ज्याच्याने तुमची ब्युटी वाढणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. बट सेलिब्रिटीच्या कंपॅरिझन करून ही ट्रीटमेंट करणं आता तो ट्रेंड पण खूप कमी झाला आहे. हां, बट सेलिब्रिटीमुळे लोकांना माहिती आहे, की हे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ह्या सर्व गोष्टी करू शकतो आणि ह्या बेनिफिशियल आहेत. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे आणि अवेअरनेसमुळे पेशंटचे पण एक्स्पेक्टेशन्स खूप आता व्यवस्थित नॅचरल लुकिंग रिझल्टसाठी असतात, रादर दॅन ओव्हर एन्हान्समेंटसाठी. अच्छा. सर कोणत्या सेलिब्रिटीचा लूक नॅचरल किंवा परफेक्ट वाटतो तुम्हाला? सी असं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये कोणतंही असं परफेक्ट लूक नाहीये. एव्हरी सेलिब्रिटी इज गुड, बट हं, ते डिपेंड करतं, की तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचे जे फीचर्स आहेत, तुम्ही त्यांना कसं एन्हान्स करतात. म्हणजे तुम्ही ऐश्वर्या राय बघा, माधुरी दीक्षित किंवा दीपिका पादुकोण असं नाही, की त्यांचा फेस फक्त आहे, बट त्यांची पर्सनॅलिटी पण एक आहे, त्यांचा कॉन्फिडन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. इव्हन जर तुम्हाला काही कन्सर्न आहे, तर त्यामुळे सगळ्यात मेन रिझन लोकं आजकाल ट्रीटमेंट करतात इस बिकॉज ऑफ अंडर कॉन्फिडन्स. हं, जर ते करेक्ट झालं, तर त्यांची पण पर्सनॅलिटी खूप चांगल्यापैकी डेव्हलप होते हं. आणि म्हणजे सेलिब्रिटी वाईज म्हणजे ते पण तेवढं कॉन्फिडंट होऊ शकतात. ओके. बऱ्याच सेलिब्रिटींचा हा प्रयत्न असतो, की त्यांचं जे ॲक्चुअल एज आहे, ते नाही दिसलं पाहिजे. त्यासाठी ते बऱ्याच गोष्टी करत असतील. तर कोणती गोष्ट मेजरली केली जाते? सी सेलिब्रिटीमध्ये एक गोष्ट आहे, की ते खूप अर्ली ट्रीटमेंट घेतात. हं, म्हणजे जो बाकी लोकं 30sमध्ये 40sमध्ये स्टार्ट करतात, तेव्हा ऑलरेडी काही चेंजेस झालेले असतात आणि ते रिव्हर्सिबल नसतात. ओके. सेलिब्रिटीमध्ये ते जर सपोज त्यांना हेअर थिनिंग असेल, ते 20sमध्ये 30sमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट करतात. जर त्यांना काही फेशियलचे पण ते नवीन-नवीन जे ट्रीटमेंट आहे, फेशियलचं आहे, स्किन टाईटनिंग आहेत, हं, हे तुमच्या स्किनला डॅमेज नाही करत. जसं हं, लेझर्स आहे, हे तुमच्या स्किनला डॅमेज नाही करणार. त्यामुळे जर तुम्ही अर्ली ट्रीटमेंट घेतली, तुम्ही पण एक्स्पेक्ट करू शकता, की सेलिब्रिटीज, मॉडेलसारखे पण तुमचे रिझल्ट्स येणार. तुमचं स्किन, तुमची बॉडी देखील त्यांच्यासारखी होऊ शकते. येस, त्याच्याबरोबर एक लाईफस्टाईल असते, एक हेल्दी डायट असतं. ह्या पण गोष्टी तेवढ्याच इम्पोर्टंट आहेत. सर म्हणजे ब्रेस्ट सर्जरीबद्दल किती अवेअरनेस आहे लोकांमध्ये आणि त्याचं एक्सेप्टन्स किती आहे आणि कोणत्या सर्जरी आहेत ज्या कॉमनली होतात? सी बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ब्रेस्ट सर्जरी खूप कॉमन आहे. जर तुम्ही मला विचारलं ब्रेस्ट सर्जरी
इंडियामध्ये इज वन अमंग द कॉमन प्रोसिजर्स ओह! ओके. आणि त्यामध्ये पण जसं ब्रेस्ट इम्प्लांट आहे, हे खूप कॉमनली करतो. मी महिन्याचे कमीत कमी 7 ते 8 ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करतो ओके. आणि मी मोर दॅन 1000 ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केलेल्याच आहेत. अ, दुसरं याच्यामध्ये येते एक ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी. अ, इंडियामध्ये इंडियन फिमेल्स आर नोन टू हॅव ह्यूज ब्रेस्ट आणि त्यांना माहिती नसतं. त्यांना त्यामुळे बॅकएक होतं, नेक पेन होतं, इन्फेक्शन होतं आणि त्यांना काही त्याचं ऑप्शन नाही भेटत. त्याचं एक खूप सिंपल सोल्युशन असतं, जे आता खूप फिमेल्स करायला लागलंय. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी याच्यामध्ये आपण साईज कमी करून देतो. त्याला थोडंसं एक चांगलं कॉस्मेटिक अपीअरन्स देतो आणि त्यांना जे फंक्शनल रिलीफ भेटतं, त्यामुळे ते आर व्हेरी हॅपी. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं, की सॅटिस्फायिंग सर्जरीजपैकी कोणती सर्जरी असते, तर ती ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी असते. कारण बिकॉज ते पेशंट्स एवढे हॅपी असतात, की त्यांनी एवढ्या वर्षापासून जे सहन केलं आहे, त्यांच्यापासून त्यांना रिलीफ भेटले आणि एवढं क्विक रिलीफ भेटलं, की विथआऊट एनी असं काही मेजर इश्यूज किंवा काही. त्यामुळे हे जे प्रोसिजर्स आहे ब्रेस्ट इंडियामध्ये खूप कॉमनली होतात आणि डेफिनेटली इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. लोकांना अवेअरनेस आल्यामुळे सोशल मीडियामध्ये ते व्हिडिओज बघतात, फोटोज बघतात. त्या अवेअरनेसमुळे जास्तीत जास्त ते प्रोसिजरसाठी ऑप्ट करतात आणि हा इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. हं. याच्याबरोबर एक मी इकडे जस्ट करतो, की खूप मिथ होते अगोदर, की ब्रेस्ट इम्प्लांटमुळे कॅन्सर होणार किंवा तुम्हाला काही आजार होणार किंवा काही साइड इफेक्ट होणार. हे असं काही नाही आहे. अगोदरचे 90sमध्ये जे इम्प्लांट यूज करायचो, त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये 1-2 पेशंट्समध्ये बघितलं होतं, की कॅन्सर भेटलेला आहे, पण ते डायरेक्टली कधी कोरिलेट केले नाहीये. आमच्याकडे इंडियामध्ये मोर दॅन 40 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. माझे सीनियर्स, माझा एक्सपिरियन्स. आम्ही कोणत्याही पेशंटमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट इम्प्लांट इलनेस असं काहीही गोष्ट बघितलेली नाहीये. आणि ज्या प्रकारचे इम्प्लांट्स, इम्पोर्टेड हं. 5th जनरेशन इम्प्लांट्स आम्ही यूज करतो, आम्ही काही कॉम्प्लिकेशन्स देखील एक्स्पेक्ट करत नाही. प्लस टू दॅट जे इम्प्लांट्स आहेत, ते इम्प्लांट्स आता एवढे चांगल्या वॉरंटीचे असतात, लाईफलाँग असतात, की एकदा केलं की तुम्ही ते लाईफलाँग देखील ठेवू शकता. तुम्हाला चेंज करायची गरज नाही. किंवा तुमचं ब्रेस्ट फीडिंग किंवा तुमचं प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला ते काढावं लागेल, असं काही नाहीये. तर हे सगळ्या मिथ क्लिअर झाल्यामुळे जास्तीत जास्त लोकं ह्या सर्जरीजला ऑप्ट करत आहेत. ओके. लायपोसक्शन आणि वेट लॉसमध्ये नेमका काय फरक आहे? बेसिकली जर तुम्हाला फुल बॉडी वेट लॉस करायचा आहे, तर तुम्ही बेरियाट्रिक सर्जरी करू शकता. तुम्ही डाएट करा, एक्सरसाइजेस हं. करा. लाइपोसक्शन वेट लॉससाठी नाही आहे. लाइपोसक्शन बॉडी काउंटरिंगसाठी आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही डाएट केलं, एक्सरसाइजेस केलं, तुमचं वजन कमी झालं, मात्र कोणता एरिया आहे जिकडे स्टबर्न फॅट आहे, तो कमी नाही होत आहे. तुम्ही त्यासाठी लाइपोसक्शन डेफिनिटली प्लॅन करू शकता. ओके. लाइपोसक्शन लोकं बोलतात, की आम्हाला वेट लॉस करायचं आहे, आम्हाला लाइपोसक्शन करायचं फुल बॉडी लाइपोसक्शन सारखा कोणताही कन्सेप्ट नाहीये. सेफ्टी लिमिट असते, की आपण किती फॅट एका वेळी काढू शकतो. येस, आपण मल्टिपल एरियाज ट्रीट करतो. जसं आपण चीन करणार, आर्म्स करणार, कमी करणार, बॅक करणार, बटक करणार, थाई करणार. बट एक स्पेसिफिक सेफ्टी लिमिटपर्यंतच आपण करू शकतो आणि लाइपोसक्शन केल्यानंतर जर मी बोललो, की मी 5 लिटर फॅट काढलं. ते 5 लिटर फॅट 5 केजीमध्ये ट्रान्सफर होईल किंवा ते कोरिलेट होईल हं. तसं काही नसतं. तुमचं 2 केजी देखील वजन कमी होऊ शकतं किंवा तुमचं 10 केजी देखील वजन कमी होऊ शकतं. लाइपोसक्शनमध्ये तुम्ही रिझल्ट्स वाईज बोललं तर तुमचं जे अ, जेव्हा आपण पिंच करतो कोणतेही स्किन की हे एवढं जाड आहे, तर ते नक्की कमी होणार. तुमचं इंच लॉस होणार, सर्कम्फरन्स आहे ते कमी होणार. पण तुमच्या वजनामध्ये तुम्ही जास्त एक्स्पेक्ट करू नका. वेट लॉसमध्ये डेफिनेटली जर तुम्हाला 2 किलो, 5 किलो, 10 किलो कमी करायचं आहे, तर ते वेट लॉससाठी वेगळ्या तुम्हाला सर्जरीज लागणार किंवा वेगळं काहीतरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. ओके सर. सर हेल्दी लाईफस्टाईल काय असली पाहिजे? बेसिकली हेल्दी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला एक प्रॉपर डाएट हवं. कॅलरीज रिस्ट्रिक्टेड डाएट हवं. असं नाही आहे, की तुम्हाला तुमचं फूड इंटेक कमी करायचं आहे. तुम्ही करा, बट एक कॅलरी रिस्ट्रिक्शन हवं. प्रॉपर स्लीप पॅटर्न हवा, जो पॉसिबल नाहीये. स्ट्रेस तुमच्या बॉडीवरती कमी हवा. जे चांगले गोष्टी आहेत ते जसं तुम्ही स्पोर्ट्स कोणतं करता ते, स्विमिंग करता ते, जिमिंग करता ते, ह्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करायला हव्या. प्लस टू दॅट हेल्दी लाईफस्टाईलमध्ये
तुमचं जे पॅशन आहे, जे पण गोष्ट जसं तुम्हाला काही सिंगिंग आवडतं किंवा तुम्हाला कोणतं इन्स्ट्रुमेंट आवडतं, तुम्ही त्यासाठी नक्की स्वतःसाठी टाईम काढायला हवा. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुम्ही हेल्दी राहणार आणि मग त्यानंतर तुम्ही कन्सिडर करू शकतात, की माझं अशा लाईफस्टाईलमुळे मी हेल्दी आहे. सर हायड्रा फेशियल ही ट्रीटमेंट खूप कॉमनली यूज केली जाते. तर ही एक्झॅक्टली काय आहे? बेसिकली हायड्रा फेशियल एक आता सगळ्यात ॲडव्हान्स्ड मेडिकल फेशियल आहे, ओके. ज्याच्यामध्ये आपण डीप हायड्रेशन करतो आणि डीप क्लीनिंग करतो. म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स असतात. जसं आपण एक्सफोलिएशन करतो, आपण हायड्रेशन देतो, आपण काही सिरम्स असतात तुमच्या स्किनमध्ये आपण इंजेक्ट करतो, ज्याच्याने तुम्हाला ग्लो येतो आणि हायड्रेशन येतं. बेसिकली त्यामुळे तुमचं स्किन रिज्युव्हिनेट होतं, टाईट होतं, चांगलं दिसतं, एक ग्लो येतो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही हायड्रा फेशियलने अचीव्ह करू शकता. ओके. ती किती महिन्यांनी करू शकतो? बेसिकली सेशन्स असतात ते तुमच्यावरती आहे. पण युजुअली तुम्ही जर एकदा ट्रीटमेंट केली, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स कमीत कमी 3 आठवडे ते 2 महिने राहणार. त्यामुळे तुम्ही मेंटेनन्ससाठी डेफिनेटली वर्षातून 2 किंवा 3 वेळा हायड्रा फेशियल करू शकतात. ओके, त्याच्यानी तुम्हाला रिझल्ट तर भेटणार आहे, पण त्याच्याने तुमचं स्किन देखील हेल्दी होणार. तर ओके. त्याचा दुसरा एडवांटेज पण आहे. सर आता आपण रॅपिड फायर राउंड घेऊया. येस प्लीज. ओके. कॉस्मेटिक सर्जरी फक्त सेलिब्रिटींसाठीच असते. मिथ की फॅक्ट? मिथ बिकॉज की आता सर्वसामान्य लोकं देखील अवेअर झालेले आहेत हं. आणि हे खूप पॉप्युलर होत जाणार आहे मिडल क्लास इन्कम ग्रुपमध्ये पण. सेलिब्रिटीज तर डेफिनेटली करतात, बट सेलिब्रिटीज आता प्रॅक्टिसमध्ये मी बघितलं तर 60-70% सामान्य माणूस करतात आणि 20-30% सेलिब्रिटी असतात. बोटॉक्स की फिलर्स? जास्त गैरसमज कोणाबद्दल आहे? बोटॉक्स. लोकांना वाटतं, की बोटॉक्स केल्यानंतर तुमचा एक फ्रोझन फेस येणार, इमोशन नसणार फेसवरती, फेस एकदम आर्टिफिशियल वाटणार. बिलकुल नाही. जर व्यवस्थित रीतीने केला, तर तुम्हाला एक सटल लूक येतो, नॅचरल लूक येतो आणि खूप चांगले रिझल्ट्स भेटतात. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता? सर्वात जास्त पेशंट विचारतो, हे जे रिझल्ट्स असणार आहे, हे नॅचरल दिसणार का? आर्टिफिशियल तर नाही वाटणार, लोकांना कळून तर नाही येणार, की मी कोणतं प्रोसिजर किंवा ट्रीटमेंट केलंय. हं, हा सगळ्यात मोस्ट कॉमन क्वेशन असतो कॉस्मेटिक सर्जरीमध्ये पण आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये पण. हं, हं. लोकांमध्ये सर्वात मोठा ब्रेस्ट इम्प्लांट बद्दलचा गैरसमज कोणता आहे? ब्रेस्ट इम्प्लांट केल्यानंतर ब्रेस्ट खूप मोठे होणार, लोकांना कळून येणार, तुम्हाला आजार होणार. ह्या सगळ्या गोष्टी मिथ आहेत, पण हे सगळं काही असं नाहीये. ओके. पुरुषांमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंटची वाढती मागणी ट्रेंड की नॉर्मल बदल? हा नॉर्मल बदल आहे. आपला पुरुषांनी जास्त एक्सेप्ट केले, आपल्या समाजाने देखील एक्सेप्ट केले, की कॉस्मेटिक ट्रीटमेंट किंवा कॉस्मेटिक सर्जरी फक्त हं. ब्युटिफिकेशनसाठी नाहीये. ही गोष्टी पण त्याच्याने अचीव्ह होतात. म्हणून डेफिनेटली हा एक बदल आहे. हे काही ट्रेंड नाहीये. ओके, आणि हे राहणार. अजून पुढच्या वर्षात काही वर्षांमध्ये तर हे वाढणार आहे. ओके. अशी कोणती कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे जिला लोक विनाकारण घाबरतात? बोटॉक्स एक आहे, की लोकांना वाटतं, की याच्यामुळे काही होणार. प्लस टू दॅट ब्रेस्ट सर्जरीज अशा आहेत, की लोकं घाबरतात, की ब्रेस्ट सर्जरी केल्यानंतर तुमचं ब्रेस्ट खराब होणार, तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करता येणार नाही, तुमचा शेप खराब होईल. हे सगळ्या गोष्टी बिलीव्ह करतात, बट धिस इज नॉट ट्रू. ओके. त्वचेची काळजी घेताना बहुतेक लोक दररोज कोणती एक चूक करतात? सगळ्यात कॉमन चूक आहे ती ते सनस्क्रीन वापरत नाही. कारण की सनस्क्रीन न वापरल्यामुळे तुमचं जे पिगमेंटेशन आहे किंवा अर्ली एजिंग चेंजेस आहे, ते लवकर चालू होऊन जातं, जे तुम्ही प्रिव्हेंट करू शकत होते. सध्या भारतात प्रचंड ट्रेंडिंग असलेली अशी कोणती ट्रीटमेंट आहे? सी सध्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये बोलले तर डेफिनेटली आता बोटॉक्स फिलर्स किंवा स्किन टाईटनिंग आणि स्किन व्हाईटनिंग ट्रीटमेंट हे खूप पॉप्युलर झालेले आहेत. आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये बोललो, की बिकॉज वेट लॉस, बेरियाट्रिक सर्जरीमुळे बॉडी काउंटरिंग प्रोसिजर्स, टमी टक, लिपोसक्शन हे खूप ट्रेंडिंग आहेत, खूप कॉमन आहेत सध्या. क्लिनिक निवडताना रुग्णाने कोणत्या एका गोष्टीवर कधीही तडजोड करू नये. सी पेशंट तुमची सेफ्टी आणि एक्सपर्टीज जर तुम्ही ट्रेंड्स किंवा डिस्काउंट्सच्या मागे लागले, बरोबर. तर डेफिनेटली ते तुम्हाला डॅमेजिंग असणार. असं कोणतं सौंदर्य ट्रेंड आहे ज्याच्याशी तुम्ही वैयक्तिकरित्या सहमत नाही? सी बेसिकली ओव्हरफिल्ड लिप्स किंवा एक्झॅजरेटेड फेशियल फीचर्स हे नॅचरल नाही वाटत बरोबर. आणि कळून येतं, की हे यांनी काहीतरी ट्रीटमेंट केलेली आहे. ओके, डेफिनेटली मी त्याचा एवढा फॅन नाहीये. ओके. Instagramवरून लोकांनी कोणत्या एका गोष्टीवर विश्वास ठेवणे ताबडतोब थांबवले पाहिजे?
जे रिझल्ट्स त्यांना Instagram रीलवरती दिसतात, ते त्यांना एक्सेप्ट करतात, की हे रिअल आहे. आणि दुसऱ्या गोष्टी खूप सारे बोलतात, की हे तुम्ही फॉलो करा. म्हणजे थिंग्स टू डू ऑन हं. Instagram जे बेसिकली मेडिकली बॅक्ड नाहीये आणि ते सेफ पण नसतं. त्यामुळे हे गोष्ट नको करायला. Mounjaro किंवा Ozempic बद्दल तुमचे काय मत आहे? सी हे अमेरिकामध्ये 40% लोकं ह्या ट्रीटमेंट घेतात ते फॉर वेट लॉस. ड्रग्स इफेक्टिव्ह आहेत, बट ड्रग्स असं कॅज्युअली घ्यायला नको. तुम्ही एका प्रॉपर डॉक्टरकडूनच ही ट्रीटमेंट घ्यायला हवी, कारण की हे रिझल्ट्स देतं. सो द डॉक्टर तुम्हाला सांगणार, की याचे काही साइड इफेक्ट्स आहेत, नाही आहेत आणि प्रॉपरली तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता. अच्छा. हे टॅबलेट्स आहेत? टॅबलेट इंजेक्शन्स. ओके. आता तुम्ही करण जोहरला बघितलं असेल, की एवढा वेट लॉस झाले कारण की त्यांनी इंजेक्शन्स घेतले. त्यामुळे त्यांचं मॅसिव्ह वेट लॉस झालंय. ओके. म्हणजे नॅचरली किती वेट लॉस झाला पाहिजे किंवा काय स्पीडने झालं पाहिजे? सी एक्स्ट्रीम वेट लॉस व्हायला नको आणि खूप फास्ट वेट लॉस देखील नको व्हायला. तुमचं जे आयडियल बी-एम-आय असतं त्याच्यामध्ये तुम्ही 5%, 10%, 20% पर्यंत वेट लॉस करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर डेफिनिटली तुमच्या बॉडीवरती काहीतरी साइड इफेक्ट व्हायचे चान्सेस असतात. आता एक्झाम्पल हे सगळे मेडिसिन्स घेतात आहे. यांची काही लाँग टर्म तुम्हाला रिसर्च नाहीये, हं. की 5 इयर्स, 10 इयर्स डाउन द लाईन काय साइड इफेक्ट होणार तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला आता रिझल्ट भेटतात आहे म्हणून लोकं घेत आहेत. प्लस टू दॅट जेव्हा वेट लॉस होतो, तेव्हा तुम्ही बघितलंय की हे सेलिब्रिटी वेट लॉस करतात आहे, पण त्यांचा मसल मास देखील कमी होतंय. त्यामुळे हा एक इश्यू आहे, की त्यांचा मसल मास कमी झालं. फॅट तर कमी होतं, पण मसल मास देखील कमी होतं, व्हिच इस नॉट गुड. ओके. सर तुम्ही जाता-जाता आमच्या प्रेक्षकांना काय ॲडवाईस द्याल? आणि त्यांना तुमच्याकडून जर ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर हाऊ दे कॅन कॉन्टॅक्ट यू या हाऊ? सी मी कॉस्मेटिकसाठी एकच सांगतो, की जे तुम्हाला नॅचरली तुमची जी बॉडी आहे दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल, हं. राइट? ऑब्व्हियसली जर तुम्हाला कोणतं कन्सर्न आहे, तर आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो, एन्हान्स करू शकतो. हं. बट फॉर एक्झाम्पल जसं खूप फिमेल्स असतात, ते डायट एक्सरसाइजेस करतात. मॉमीज मेकओव्हरसाठी ते माझ्याकडे येतात, की आम्ही सगळं केलंय, पण आमचं पोट कमी होत नाहीये. काय करायचं? तर असं अंडर कॉन्फिडंट किंवा तुमच्या बॉडीला तुम्ही रिग्रेट नको करायला. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला रिझल्ट भेटणार आणि खूपच सेफ वेनी भेटणार. बट कसं एक पेशन्स एक गोष्ट असते. बरोबर. अ, त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीला कधीही कन्सिडर नका करू, की तुमची बॉडी काही कमी आहे किंवा तुमच्यामध्ये काही कमी आहे. जसं तुम्हाला देवाने बनवले आहे, तुम्ही खूप ब्युटिफुल आहात आणि तुम्ही तसे राहिले देखील अल्सो यू विल डू गुड इन लाईफ. हं. आणि जर तुम्हाला आम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर मी आमचे ईमेल आयडी आणि आमचे Instagram लिंक आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो. येस, येस, येस. ते डेफिनेटली तुम्ही आम्हाला मेसेज करा किंवा मेल करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती शेअर केलीत. याने एक अवेअरनेस सुद्धा क्रिएट होईल. कारण काही लोकांना या ट्रीटमेंट आहेत हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे इव्हन आता तुम्ही जे फिलर्स, बोटॉक्स किंवा काही अशा ट्रीटमेंट्स आहेत, ज्याने त्यांच्या लाईफमध्ये तो एक चेंज येऊ शकतो, पॉझिटिव्ह चेंज आणि ते कॉन्फिडंट फील करू शकतात. त्यामुळे थँक सो मच. माझ्याकडे पण थँक सो मच, की तुम्ही वेळ दिला अँड प्रेक्षकांना एवढं सगळं गोष्टी ऐकायला भेटल्या, समजायला भेटलं, हे त्यांच्यासाठी पण काही गोष्टी नवीन असू शकतात. येस, त्यामुळे येस. सो मच. सो मच. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.